नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। या निर्णयामुळे घटस्फोटित महिला आणि निपुत्रिक विधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। विधवा महिला आणि घटस्फोटित महिलांना आता कोणत्याही कायदेशीर लढ्याशिवाय वडिलांच्या पेन्शनवरती हक्क सांगता येणार आहे। सरकारने पेन्शन नियम विधवा महिला आणि घटस्फोटित महिलांसाठी अधिक सोपे बनवलेत। घटस्फोटित किंवा विभक्त झालेल्या महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवरती थेट दावा करता येणार आहे। यापूर्वी महिलांना आर्थिक मदतीसाठी खूप आव्हानांचा सामना करावा लागत होता। सरकारने महिलांची आर्थिक स्वतंत्रता वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आलेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पेन्शनधारक जिवंत असताना घटस्फोटाची कारवाई सुरू असेल किंवा महिला आधीपासूनच घटस्फोटित असेल तर या महिला कोर्टाची वाट न पाहता त्यांच्या आईवडिलांच्या पेन्शनवरती दावा दाखल करू शकतात। या निर्णयाचा उद्देश कायदेशीर प्रक्रियांचा ताण हलका करणं हा आहे। जर एखादी महिला पेन्शनधारक असेल तर ती महिला पतीच्या नावाव्यतिरिक्त तिच्या मुलांची नावं पेन्शन करता नामांकित करू शकते। पण हा निर्णय तेव्हाच लागू होऊ शकतो जेव्हा घटस्फोट हा घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळी या मुद्द्यावर असेल। तिच्या मुलांना कौटुंबिक पेन्शनसाठी प्राथमिक दावेदार किंवा नॉमिनी केलं जाऊ शकतं। पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळणाऱ्या विधवा महिलांनी जर पुनर्विवाह केला तरी देखील त्या पेन्शनसाठी पात्र असणार आहेत। मात्र तिचं आर्थिक उत्पन्न किमान पेन्शन मर्यादेपेक्षा कमी असायला हवं। पेन्शन व्यतिरिक्त महिलांना देखील अनेक सुविधा दिल्या जातात। एकल मातृत्व असलेल्या महिलांना 2 वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं रजा मिळते, ज्यामुळे मुलांना परदेशामध्ये प्रवास करण्याची देखील परवानगी दिली जाते। गर्भपात झालेल्या महिला भर पगारी रजा घेऊ शकतात। यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये वसतिगृह, पाळणागृह या सुविधा देखील दिल्या जातात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मुलींना देखील वडिलांच्या पेन्शनवरती हक्क हा सांगता येणार आहे। सरकारच्या या नियमाबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।